कोल्हापुरातील अरिहंत पार्क, वृंदावन पार्क, संभाजी हाऊसिंग सोसायटी, वेदांत रेसिडेन्सी, म्हाडा कॉलनी, SSC बोर्ड, गोल्डन शेल्टर अपार्टमेंट, वसंत लहर अपार्टमेंट, लाईफस्टाईल अपार्टमेंट, माळी कॉलनी, विश्वास कॉलनी आणि वर्षानगर मित्रमंडळ परिसरात असणाऱ्या एका आरक्षित भूखंडावर STP प्रकल्प उभारण्याचा घाट कोल्हापूर महानगरपालिकेनं घातला आहे. या भूखंडावर वाणिज्य आणि भाजी मंडईचं आरक्षण असताना भागातील रहिवाशांना विश्वासात न घेता हा घातक प्रकल्प लादण्याचा प्रयत्न महापालिका करते आहे. या प्रकल्पासाठी या जागेतील निलगिरी, बाभूळ, कॅशिया आणि रेटरी अशा 150हून अधिक वृक्षांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळं परिसरात दुर्गंधी पसरणार आहे आणि स्थानिकांना आवाजाचा त्रास होणार आहे. त्यामुळं श्वसनाचे आजार, ॲलर्जी आणि गंभीर समस्या उद्भवणार आहेत. लहान मुलं, वृद्ध आणि रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. असा हा विषारी प्रकल्प हद्दपार करण्यासाठी STP विरोधी कृती समितीनं आज परिसरातील रहिवाशांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनी प्रकल्पाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत या जागेवर होऊ देणार नाही. हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी मोठा लढा उभारू असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, मात्र हा प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेट्टी यांनी दिला. हीच ती जागा, ह्या जागेवर मार्केटचं रिझर्वेशन आहे आणि रातोरात या अधिकाऱ्यांनी टेंडर काढून फार मोठ्या जवळजवळ 13-14 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी नागरी वस्तीमध्ये आणता येत नाही आणि तो आणलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहे. माझ्या माहितीनुसार मार्केटचं रिझर्वेशन असल्यामुळं या ठिकाणी मार्केटशिवाय काही करता येत नाही, रिझर्वेशन उठवलेलं नाही. त्यामुळं हा लढा आम्ही सतत सुरूच ठेवणार आहे आणि वेळेप्रसंगी हायकोर्टामध्ये देखील जनहित याचिका दाखल करणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी STP होणार नाही अशी याबाबत या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर परत आयुक्तांना वगैरे भेटायचं नियोजन ठरलेलं आहे, पालकमंत्र्यांना ठरलेलं आहे. त्याचबरोबर सर्व पक्षीय असल्यामुळं आम्ही आदरणीय बंटी पाटील साहेब, ऋतुराज पाटील साहेब, अमोल महाडिक साहेब, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब व सर्वांना भेटून, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून इथून हा नागरी वस्तीमध्ये हा जो प्रकल्प आहे इथून घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या प्रकल्पातून बाहेर पडणारा विषारी वायू आणि त्रासदायक आवाज परिसरातील लोकांना घातक आहे. त्यामुळे हा प्रकल्प कदापि होऊ देणार नाही असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. कारण ह्याचे दुष्परिणाम बरेच आहेत. एक म्हणजे पहिल्यांदा ह्याच्यातनं जे ग्रीन गॅसेस इव्हॉल्व्ह होतात किंवा बाहेर पडतात, त्यामुळे आत्ता जी लहान मुलं आहेत, मोठ्यांचे तर आहेत, लहान मुलांच्यात भयंकर ॲलर्जिक प्रॉब्लेम होऊ शकतात. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातनं जो आवाज बाहेर पडतो त्यामुळे नॉईज पोल्युशन होतं. आपल्या कानाची क्षमता एक ठरलेली असते आणि हा दिवस रात्र 75 डेसिबल एवढा हा आवाज चालू राहणार आहे आणि त्यामुळे साधारण एक 4 ते 5 किलोमीटर अंतरातले जे काही रहिवासी आहेत, अरिहंत पार्क आहे, वर्षानगर आहे, जे काही रहिवासी आहेत त्या सगळ्यांना ह्याचा दिवस रात्र त्रास होणार आहे. तर असा हा प्रकल्प होऊ नये याच्यासाठी आमचा कडाडून विरोध आहे. 163 झाडं तोडलेली आहेत. त्यातून बाहेर पडणारं ऑक्सिजन सगळ्याचा ह्यांनी विचार केलेला नाही. पक्षी होते, लहान मुलांसाठी खेळायचा एरिया होता, सगळं ह्यांनी विल्हेवाट लावलेली आहे आणि आमचा ह्या STP प्रकल्पाला तर कडाडून विरोध आहेच, पण जी काही 163 झाडं त्यांनी तोडली आहेत ती पूर्ण परत आम्हाला लावून द्यावीत असं आमचं म्हणणं आहे. या बैठकीला माजी नगरसेवक महेश वासुदेव, ठाकरे गटाच्या स्मिता सावंत, अजित मोरे, इस्माईल बागवान, JB बाचुळकर, प्रशांत गायकवाड, शेखर मंडलिक, किशोर खानविलकर यांच्यासह भागातील रहिवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.